टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नाशिक सत्र न्यायालयात तिला हजर करण्यात आलं. न्यायमूर्ती केदार जोशी यांच्या समोर ही सुनावणी पार पडली. आरोपी निदा खानला काल रात्री छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता तिला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. टीसीएस प्रकरणातील फरार असलेले आरोपी निदा खान हिचा 2 मेला मान्य नाशिक रोड न्यायालयाने अटकपूर्व जामीन रिजेक्ट केला होता. तिला काल अरेस्ट करण्यात आलेली आहे. तिला आज अरेस्ट केल्यानंतर आज मान्य सत्र न्यायालय नाशिक येथे हजर करण्यात आलं. माननीय पोलीस तपासी अधिकारी आणि सरकारी वकिलामार्फत युक्तिवाद करण्यात गेला की 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळावी. या इन्व्हेस्टिगेशन मध्ये दानिश आणि तौसिफच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये बऱ्याचशा काही गोष्टी समोर आल्या होत्या. धर्मांतरांचा जसा विषय याच्यात ऑलरेडी तपासात निष्पन्न झाला होता. याच्यातली जी शेवटची कडी होती ती निदा शेख होती. आता निदा शेख अरेस्ट झालेली आहे. निदा खान या सगळ्या तपासात निदा खानने त्या पीडित महिलेला काही त्यांचे मोबाईल ऍप मुस्लिम ऍप डाउनलोड करायला लावले होते. तिला हिजाब घालायला शिकवलं, तिला कलमा पडायला शिकवलं होतं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात धर्मांतरानं जो काही आपण याच्यात सगळा एलिगेशन करतोय त्या प्रकरणात निदा खानचा फार थेट संपर्क होता. या सगळ्या गुन्ह्यातली शेवटची कडी जी आहे ती निदा खान होती. त्यामुळे तिला जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळावी जेणेकरून या सगळ्या विषयाचा तपास चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.